नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक एस आर नजन, JES महाविद्यालय जालना आपले ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करीत आहे. आपण मागील ऑनलाईन लेक्चरमध्ये चिटणीसाची कार्यपद्धती या विषयामधील प्रकरण नंबर 1 संस्थात्मक वित्त व्यवस्थापनाची ओळख याविषयी चर्चा केलेली आहे. त्यामध्ये आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचा अर्थ, व्याख्या तसेच वित्तीय निश्चितीचा निर्णय आणि वित्त गुंतवणुकीचा निर्णय या मुद्द्यावरती चर्चा केलेली आहे. आज आपण संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व या विषयावरती किंवा या मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. संस्थात्मक वित्त म्हणजे संस्था चालवण्यासाठी लागणारा पैसा किंवा भांडवल म्हणजे संस्थात्मक वित्त होय. मग हे जे वित्त आहे या वित्ताचं व्यवस्थापन करणे किंवा संस्थात्मक वित्त व्यवस्थेचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला या प्रकरणामध्ये किंवा आजच्या लेक्चरमध्ये बघायचं आहे. मग संस्थात्मक वित्त व्यवस्थापनामध्ये जी काही संस्था असेल किंवा जी कंपनी असेल त्या कंपनीमध्ये जे वेगवेगळे कार्य केले जातात त्या वेगवेगळ्या कार्यामध्ये जसं की उदाहरणार्थ उत्पादन असेल, विपणन असेल, कर्मचारी असेल किंवा इतर जे काही कार्य असतील त्या सर्व कार्यांमध्ये वित्त हे महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. वित्त हे योग्य पद्धतीने नियोजन करून किंवा व्यवस्थापन करून त्या कंपनीचा संपूर्ण कारभार चालवत असते. म्हणून आपणाला संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे महत्त्व जाणून घेणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला याचे जे काही 10 मुद्दे दिलेले आहे या प्रकरणामध्ये त्या 10 मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे निर्णय प्रक्रियेत मदत करणे. यामध्ये कुठलीही संस्था असेल किंवा कुठलीही कंपनी असेल त्या कंपनीला योग्य पद्धतीचे निर्णय घेणं आवश्यक असतं. म्हणून व्यावसायिक वित्त जे आहे हे व्यावसायिक वित्त कंपनीला योग्य निर्णय घेण्यास मदत करते. कसे करते तर कुठलीही एखादा प्रकल्प कंपनीने निवडलेला असेल त्या प्रकल्पाची संपूर्ण शहानिशा म्हणजे तो प्रकल्प आर्थिकदृष्ट्या योग्य आहे किंवा नाही हे वित्त व्यवस्थापन सांगत असते. कुठलाही एखादा प्रकल्प हाती घेतल्याच्या नंतर त्या प्रकल्पाच्या सर्व बाजूंचा विचार करून त्या प्रकल्पापासून नफा मिळेल किंवा नाही याचा विचार केला जातो आणि जर नफा मिळणार असेल तरच तो प्रकल्प पुढे कार्यरत केला जातो किंवा जर त्या प्रकल्पापासून नुकसान होणार असेल किंवा योग्य प्रमाणात नफा मिळणार नसेल तर त्या प्रकल्पाचा विचार केला जात नाही. म्हणजेच एक प्रकारे वित्त व्यवस्थापन हे योग्य पद्धतीचा निर्णय घेण्यास मदत करते. योग्य पद्धतीचा निर्णय घेतल्याच्या नंतर कंपनीला भविष्यामध्ये अडचणींचा सामना करावा लागत नाही. त्यानंतर दुसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे प्रकल्पासाठी भांडवल उभारणी करणे. कुठलाही प्रकल्प असेल म्हणजे कुठलीही संस्था असेल किंवा कंपनी असेल त्या कंपनीला ज्यास एखादा नवीन प्रकल्प हाती घेतला जातो त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती भांडवलाची आवश्यकता असते. हे भांडवल उभा करताना कंपनी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब करून भांडवल उभा करते. त्यामध्ये जसं की समभाग असेल, कर्जरोखे असतील, बंधपत्र असतील किंवा कर्ज व भांडवल असेल. या संपूर्ण वेगवेगळ्या मार्गांचा वापर करताना योग्य पद्धतीचं भांडवल म्हणजे जे भांडवल कंपनीला स्वस्त दरामध्ये उपलब्ध होईल या भांडवलाचा विचार केला जातो. म्हणजेच एक प्रकारे कंपनीला वित्त व्यवस्थापन करताना कोणत्या प्रकारचं भांडवल उभा करावं याचं महत्त्व सहज लक्षात येतं की कोणत्या प्रकारच्या भांडवलाचा वापर करावा जेणेकरून कंपनीला ते भांडवल स्वस्त दरामध्ये मिळेल आणि कंपनीला जास्तीत जास्त नफा मिळवता येईल. म्हणून प्रकल्पासाठी भांडवल उभा करण्यासाठी सुद्धा वित्त व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे तो म्हणजे संशोधन व विकास कार्यात मदत करणे. कुठलीही संस्था असेल किंवा कुठलीही कंपनी असेल तिला नवनवीन संशोधन किंवा विकास हा करावाच लागतो. काळाच्या गरजेनुसार किंवा नवीन जी काही जनरेशन आहे, जी नवीन पिढी आहे त्या नवीन पिढीला नवनवीन साधने किंवा नवनवीन उत्पादनांचं आकर्षण असतं. म्हणून प्रत्येक कंपनीला स्वतःच्या उत्पादनामध्ये नाविन्यपूर्णता आणावी लागते.
म्हणून कंपनीला नवीन नवीन संशोधन करावे लागतात आणि त्या कंपनीचा विकास करावा लागतो. मग ह्या सर्व संशोधन व विकास कार्यामध्ये वित्त सर्वात महत्त्वाची भूमिका पार पडत असेल. जर कंपनीकडे योग्य पद्धतीने वित्त उपलब्ध असेल तरच कंपनी नवनवीन संशोधन करू शकते, तसेच विकास करू शकते. त्यासाठी कंपनीला ज्या काही जुन्या वस्तू आहे, ज्या काही वस्तू आहे त्या वस्तूंना सुधारित स्वरूपामध्ये किंवा सुधारित श्रेणीमध्ये उपलब्ध करून द्यावं लागतं. त्यासाठी कंपनीकडे भांडवल म्हणजे वित्त असणं आवश्यक आहे. म्हणून वित्त व्यवस्थापन कंपनीला नवनवीन संशोधन करण्यासाठी व कंपनीचा किंवा संस्थेचा विकास करण्यासाठी एक प्रकारे मदत करत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणे. बघा, व्यवसाय सुरळीत चालण्यास मदत करणे म्हणजे काय, तर कुठलीही संस्था असेल किंवा कंपनी असेल, तिला तिचा व्यवसाय चालवण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. दैनंदिन कार्य असतील, त्यामध्ये सर्व प्रकारची कार्य असतील, मग विपणन असेल, मग उत्पादन असेल, त्याच्यानंतर कार्यालयीन काम असेल किंवा अजून इतर काही कार्य असतील, या सर्व कार्यांसाठी कंपनीला भांडवल म्हणजे पैशाची गरज असते आणि वित्त व्यवस्थापन कंपनीला योग्य पद्धतीने भांडवल उपलब्ध करून देत असतं. म्हणून कंपनीला स्वतःचा व्यवसाय सुरळीत चालवण्यास मदत होत असते. जर कंपनीला वेळच्या वेळी म्हणजे दैनंदिन कार्यासाठी लागणारा जर पैसा उपलब्ध करून दिला नाही तर कंपनी ही अडचणीत येऊ शकते किंवा त्याचा व्यवसाय जो आहे तो सुरळीत चालू शकत नाही. म्हणून कंपनीला वित्त व्यवस्थापन हे योग्य पद्धतीची भूमिका पार पाडून तिला महत्त्वाच्या वेळेला किंवा दैनंदिन कार्यासाठी लागणारा जो भांडवल आहे तो भांडवल पुरवठा करत असतो, ज्याद्वारे कंपनी सुरळीतपणे चालत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विविध व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधणे. कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे किंवा वेगवेगळे विभाग असतात. ह्या सर्व विभागामध्ये जसं विपणन विभाग असेल, उत्पादन विभाग असेल, खरेदी विभाग असेल किंवा कर्मचारी असतील किंवा विक्री पश्चात सेवा पुरवणे असेल, अशा वेगवेगळ्या विभाग कंपनीमध्ये कार्यरत असतात. हे सर्व विभाग जे आहे हे सर्व विभागामध्ये समन्वय साधण्याचं कार्य या वित्त व्यवस्थापनाद्वारे केलं जातं. कारण प्रत्येक विभागाला भांडवल म्हणजे वित्ताची आवश्यकता असते आणि प्रत्येक विभागाला भांडवल योग्य पद्धतीने उपलब्ध करून दिलं तर त्यांच्यामध्ये समन्वय साधला जाऊ शकतो. कारण जसं की एखादा माल उत्पादित करायचा असेल तर त्यासाठी कच्चा मालाची आवश्यकता असते आणि तो कच्चा माल खरेदी करण्यासाठी वित्त व्यवस्थापनाने योग्य पद्धतीचं वित्त उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. मग ज्यावेळेस त्यांनी वित्त उपलब्ध करून दिलं तर कच्चा माल खरेदी करून त्यावरती प्रक्रिया करून वस्तू उत्पादित केली जाऊ शकते आणि ती बाजारामध्ये आणून तिच्याद्वारे नफा मिळवला जाऊ शकतो. म्हणून व्यवसायामध्ये असणारे जे काही विविध विभाग आहे त्या विभाग किंवा विविध जे काही कार्य असतात या सर्व कार्यांमध्ये समन्वय साधण्याचे कार्य हे वित्त व्यवस्थापन करत असतात. म्हणूनच विविध या व्यावसायिक कार्यामध्ये समन्वय साधण्यासाठी महत्त्वाची जी भूमिका आहे ती भूमिका वित्त व्यवस्थापन पार पडत असते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देणे. बघा, कुठलीही संस्था असेल तिला स्वतःचा विस्तार आणि विविधीकरण करणं आवश्यक असते. म्हणजे तिचा स्वतःला विस्तार करणं म्हणजे तिचा विकास करणे, तिच्या वेगवेगळ्या शाखा निर्माण करणे आवश्यक असतं, जेणेकरून प्रत्येक घटकापर्यंत तिचं जे उत्पादन आहे ते उत्पादन सहजरित्या उपलब्ध होईल. म्हणून तिला विस्तार करणं आवश्यक असतं आणि काळानुसार तिला विविधीकरण करणं आवश्यक असतं. म्हणून वित्त व्यवस्थापन जे आहे हे वित्त व्यवस्थापन विस्तार व विविधीकरणाला प्रोत्साहन देत असतं. म्हणजेच काय करत असते की जे काही विस्तार करायचा असतो म्हणजे ज्या वेगवेगळ्या शाखा निर्माण करायच्या असतात किंवा सुरू करायच्या असतात त्यासाठी वित्त व्यवस्थापन निधी उपलब्ध करून देत असतो आणि नवनवीन उत्पादनं जी आहे ती बाजारात आणत असतात. म्हणजे विविधीकरण केलं जात असतं. त्यासाठी सुद्धा वित्त व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका पार पडत असतं. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे व्यवस्थापकीय जोखीम हाताळणे.
एखादी घटना न सांगता घडणे म्हणजेच जोखीम. मग कंपनी असेल किंवा संस्था असेल, या संस्थेला अचानकपणे अशा काही घटनांना सामोरं जावं लागतं ज्यामध्ये कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होण्याची शक्यता असते. जसं की अचानकपणे आग लागणे, चोरी होणे, कर्मचाऱ्यांनी संप करणे, वाहतुकीमध्ये मालाचं नुकसान होणे, अशा वेगवेगळ्या कारणांनी व्यवस्थापनाला किंवा कंपनीला जोखीम स्वीकारावी लागते. मग ही जी जोखीम असते ही जोखीम विचारात घेऊन कंपनीला वित्त व्यवस्थापन ही जोखीम विचारात घेऊन कंपनीला योग्य पद्धतीचं भांडवल म्हणजेच निधी उपलब्ध करून देत असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या जोखमी आहे ह्या जोखमी वित्त व्यवस्थापनाला हाताळाव्या लागतात, जेणेकरून कंपनीला अशा जर काही घटना घडल्या तर कंपनीला अचानकपणे मोठा धक्का बसू नये आणि ज्याद्वारे कंपनीचं जे कार्य आहे ते कार्य थांबू नये, यासाठी वित्त व्यवस्थापनाला महत्त्वाचं कार्य किंवा भूमिका पार पाडावी लागते. म्हणून व्यवस्थापकीय जोखीम हाताळणंसुद्धा वित्त व्यवस्थापनाचं महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा तो म्हणजे जुन्या मालमत्ता बदलणे. कुठलीही संस्था असेल त्या संस्थेमध्ये वापरात असणाऱ्या ज्या काही यंत्रसामग्री असतील किंवा ज्या काही मालमत्ता असतील त्या मालमत्ता कालांतराने बदलाव्या लागत असतात. म्हणजे ज्या जुन्या झाल्याच्या नंतर किंवा कालबाह्य झाल्याच्या नंतर किंवा नवीन उत्पादन तयार करण्यासाठी ज्या काही जुन्या मालमत्ता असतात किंवा जी काही जुने यंत्र असतात किंवा सामग्री असतात किंवा संयंत्र असतात ती उपयोगी पडत नाही, अशा वेळेस कंपनीला नवीन यंत्र किंवा नवीन मालमत्ता खरेदी कराव्या लागत असतात. मग त्यासाठी कंपनीचे जे वित्त व्यवस्थापन आहे हे वित्त व्यवस्थापन भविष्याची तरतूद म्हणून अगोदरच त्याचे निर्णय घेऊन निधी राखून ठेवतात, जेणेकरून विशिष्ट कालावधीमध्ये किंवा एका नवीन उत्पादनासाठी जी नवीन मशिनरी किंवा नवीन यंत्र लागत असतं ते यंत्र खरेदी करण्यासाठी अचानकपणे लागणारा जो पैसा आहे तो पैसा वित्त व्यवस्थापन योग्य पद्धतीने उपलब्ध करून देतं. म्हणजेच त्यावेळेस जुन्या मालमत्ता बदलल्या जातात आणि नवीन मालमत्ता खरेदी केल्या जातात. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लाभांश आणि व्याज देण्यासाठी मदत करते. वित्त व्यवस्थापन जे आहे ही सर्वात महत्त्वाची भूमिका जे पार पाडतात ते म्हणजे कंपनीला लाभ मिळवून देणे. मग जर कंपनीला लाभ मिळाला तरच कंपनी लाभांश वाटप करू शकते. जर कंपनीला लाभ मिळाला तरच कंपनी जे काही कर्जावर भांडवल घेतलेलं आहे त्या कर्जावर भांडवलावरील व्याज देऊ शकते. म्हणून वित्त व्यवस्थापक हे कंपनीला कशा पद्धतीने जास्तीत जास्त लाभ मिळेल याचा विचार करून नियोजन करत असतात, जेणेकरून कंपनीला मोठ्या प्रमाणामध्ये लाभ मिळेल आणि त्या लाभातला जो हिस्सा आहे तो लाभांशाच्या स्वरूपाने किंवा कर्जावर भांडवलाचं जे व्याज आहे त्या स्वरूपामध्ये ते देता येईल. या दृष्टिकोनातून कंपनीचं जे वित्त व्यवस्थापन आहे ते विचार करत असतं, जेणेकरून कंपनीच्या जे काही सभासद आहे त्या सभासदांना योग्य पद्धतीने लाभांश देऊ शकेल आणि कंपनीचे जे काही कर्जदार आहे, कंपनीचे जे सावकार आहे त्या सावकारांना सुद्धा योग्य पद्धतीने आणि वेळच्या वेळी व्याज देऊ शकेल. त्यासाठी सुद्धा वित्त व्यवस्थापनाला सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा जो आहे विविध कर व शुल्क भरण्यासाठी मदत करते. बघा, वित्त व्यवस्थापन जे आहे हे वित्त व्यवस्थापन कंपनीने निर्माण केलेली जी उत्पादन आहे त्या उत्पादनावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे कर आकारले जातात. म्हणजे जे काही वेगवेगळे कर असेल जसं की इन्कम टॅक्स असेल म्हणजे आयकर असेल किंवा वस्तू व सेवा कर म्हणजे ज्याला आपण GST असं म्हणतो तो GST कर असेल किंवा विविध प्रकारचे जे काही शुल्क असतात, मग मुद्रांक शुल्क असतील किंवा आकार असेल, कर असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही कर असतात ते कर कंपनीला भरावे लागतात. मग हे भरण्यासाठी कंपनीकडं वित्त म्हणजे पैसा असणं आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा कंपनी हे वित्त व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, ज्याद्वारे कंपनीवरती आकारण्यात येणारे जे विविध कर असतात किंवा जे वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क असतात
ते देताना कंपनीला कुठलीही अडचण निर्माण होणार नाही आणि कंपनीकडे योग्य पद्धतीमध्ये किंवा मुबलक प्रमाणामध्ये वित्त हे शिल्लक राहील याचा विचार केला जातो. यासाठी किंवा या संपूर्ण जे काही मुद्दे आहे त्या मुद्द्यामध्ये आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस कंपनीला सर्व कार्य करण्यासाठी जो काही मोठ्या प्रमाणामध्ये भांडवलाची आवश्यकता असते ती भांडवलाची आवश्यकता कशा पद्धतीने पूर्ण करावी आणि पूर्ण करून कंपनीने कशा पद्धतीने योग्य कार्य करावं यासाठी वित्त व्यवस्थापन जे आहे हे वित्त व्यवस्थापनाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जो काही नवीन पुढचा मुद्दा आहे भांडवलाची आवश्यकता त्या विषयावरती चर्चा करणार आहेत. तोपर्यंत नमस्कार.